हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, लास्ट दोन लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन आणि नोमेनक्लेचर डिस्कस केलं. हॅलो अल्केनचं आणि हॅलो अरिन्सचं. तर आजपासून आपल्याला प्रिपरेशनला सुरुवात करायची. प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. ते सुरू करण्याआधी जे काही मागच्या दोन लेक्चरमध्ये झालेलं आहे आपलं, ते आपण एकदा व्हाईट स्क्रीनवरती रिवाइज करू सर्व. ठीक आहे. ते झालेलं, ते जे काही झालेलं आहे ते, आणि जो नवीन टॉपिक आहे आपला तो व्हाईट स्क्रीनवरतीच आपण डिस्कस करू. कारण की सायमल्टेनियसली लिहून तुम्हाला समजवता येईल जसं वर्गात होतं तसं. ठीक आहे. तर बघा, सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन मध्ये डेफिनेशन बघितली हॅलो अल्केन आणि हॅलो अरिनची. डेफिनेशन काय होती? when one or more hydrogen atoms when one or more hydrogen atoms of aliphatic hydrocarbons or aromatic hydrocarbons are replaced by corresponding number of halogen atoms, then that type of compound or the resulting compound are called as हॅलो अल्केन्स और हॅलो अरिन्स. जर तुम्ही अलिफॅटिक हायड्रोकार्बन मध्ये समजा रिप्लेसमेंट करत असाल हायड्रोजनची हॅलोजन आयटमने, तर हॅलो अल्केन फॉर्म होतात. जर अल्केन मध्ये करत असाल तर हॅलो अल्केन. आणि जर अरोमॅटिक रिंग म्हणजे बेन्झिन रिंग मध्ये जर आपण हायड्रोजन रिप्लेस करत असू हॅलोजन आयटमने, तर तर काय तयार होतात? हॅलो अरिन्स तयार होतात. जर अलिफॅटिक मध्ये तुम्ही हायड्रोजन रिप्लेस करता हॅलोजनने, तर हॅलो अल्केन्स. अल्केन मध्ये करत असाल तर हॅलो अल्किन, अल्काइन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि समजा बेन्झिन मध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये जर आपण हॅलोजन जोडतोय, हायड्रोजनला रिप्लेस करतोय, तर त्या टाईपच्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? हॅलो अरिन्स म्हणतो. ओके. अरिन्स स्टँड फॉर अरोमॅटिक रिंग. ओके. तर हे सर्व सुरुवातीला डेफिनेशन बघितलं. नंतर क्लासिफिकेशन मध्ये बघा स्टुडंट, आपण सुरुवातीला क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर बघितलं? मोनो हॅलो अल्केन, डाय हॅलो अल्केन, ट्राय हॅलो अल्केन. पुढे अजून करू शकता तुम्ही टेट्रा हॅलो अल्केन वगैरे वगैरे. जितके हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करता हॅलोजन आयटमने, त्या टाईपचा तो डेरिव्हेटिव्ह होतो तुमचा मोनो हॅलो अल्केन किंवा डाय हॅलो अल्केन किंवा ट्राय हॅलो अल्केन. फॉर एक्झाम्पल, आता बघा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. समजा मिथिल क्लोराईड घेतला, तर मिथिल क्लोराईड हा कसा आहे? मोनो हॅलो अल्केन आहे. ओके. मोनो हॅलो अल्केन, कारण एकच हायड्रोजन काय केला तुम्ही? रिप्लेस केला हॅलोजन आयटमने, क्लोरीनने. ओके. समजा दोन केले असे आपण. समजा इथेन घेतलाय तुम्ही, इथेनचा डेरिव्हेटिव्ह घेताय. समजा इथेन मध्ये दोन हायड्रोजन काढले तुम्ही ऍडजस्टंट कार्बन आयटमचे, या टाईपच्या डेरिव्हेटिव्हला तुम्ही काय म्हणाल? डाय हॅलो अल्केन म्हणाल, कारण दोन हॅलोजन आयटम आहे त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर समजा तीन असतील, तीन हॅलोजन असतील, तीन हायड्रोजन रिप्लेस केले तुम्ही. आपण क्लोरोफॉर्म जे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, CH3 क्लोरोफॉर्म, हा कसा आहे? ट्राय हॅलो अल्केन. याच्यामध्ये किती हॅलोजन आहेत तुमचे? तीन हॅलोजन आहेत ना. तीन हायड्रोजन रिप्लेस केले तुम्ही मिथेन मधून आणि तीन क्लोरीन जोडले. ठीक आहे. अशा प्रकारे सुरुवातीला आपण क्लासिफिकेशन बघितलं: मोनो हॅलो अल्केन, डाय हॅलो अल्केन, ट्राय हॅलो अल्केन. ओके. तुम्ही पाहिजे तसे एक्झाम्पल बनवू शकता. ओके. मी तुम्हाला समजवतोय फक्त आता. त्याच्यानंतर बेन्झिन मध्ये समजा एक हायड्रोजन तुम्ही रिप्लेस केला हॅलोजन आयटमने, तर हा जो हॅलो अल्केन, हा जो हॅलो अरिन आहे, त्याला तुम्ही काय म्हणता? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा मोनो हॅलो अरिन. ओके. कारण अरिन म्हणजे काय? अरोमॅटिक रिंग. समजा दोन हॅलोजन असतील तर डाय हॅलो अरिन, तीन असतील तर ट्राय हॅलो अरिन. ओके. त्या टाईप मध्ये तुम्ही काय करू शकता? नोमेनक्लेचर नाही, क्लासिफाय करू शकता हॅलो अल्केन्सला आणि हॅलो अरिन्सला. ओके. तर त्याच्यानंतर मग आपण पुढच्या लेक्चरला, हे क्लासिफिकेशन वगैरे झालं आपलं. क्लासिफिकेशन मध्ये सुरुवातीला ह्या टाईप मध्ये क्लासिफिकेशन बघितलं: मोनो हॅलो अल्केन्स, डाय हॅलो अल्केन, ट्राय हॅलो अल्केन. तसंच मोनो हॅलो अरिन्स, डाय हॅलो अरिन्स, ट्राय हॅलो अरिन्स. त्यानंतर पुढे आपण बघितलं होतं पुन्हा फर्दर क्लासिफाय करता येतं आपल्याला. हे जे मोनो हॅलो अल्केन असतात, विशेष करून हे जे चॅप्टर आहे, या चॅप्टर मध्ये आपण स्टडी कोणाचा करणार आहोत? मोनो हॅलो अल्केन्सचा. मोनो हॅलो अल्केन्स, त्यांनाच आपण विशेष करून काय म्हणतो? अल्किल हलाइड्स म्हणतो. त्यांनाच काय म्हटलं जातं? अल्किल हलाइड्स. ज्यांच्यामध्ये अल्किल ग्रुपला एकच हॅलोजन जोडलेला असतो, त्यांना अल्किल हलाइड्स म्हणतो आपण. ठीक आहे. मोनो हॅलो अल्केन्स. त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसवरती केलं मग आपण? अल्किल हलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स इन विच CsP3X बॉन्ड इज प्रेझेंट, ज्यांच्यामध्ये असा sp3 हायब्रिडाइज कार्बनला हॅलोजन जोडलेला असतो, त्या टाईपच्या मोनो हॅलो अल्केन्सचं क्लासिफिकेशन बघितलं. ते कोणत्या कोणत्या क्लासमध्ये डिवाइड होतात? प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शरी अल्किल हलाइड. प्रायमरी कोणाला म्हणतो? जर समजा तुमचा कार्बन आयटम प्रायमरी असेल, ज्याला तुम्ही हॅलोजन अटॅच करताय, तो कार्बन जर प्रायमरी कार्बन असेल, तर त्या अल्किल हलाइडला आपण काय म्हणणार? प्रायमरी अल्किल
हलाइड. ओके. त्यानंतर समजा या टाइप मध्ये तुमचा हॅलोजन अटॅच असेल सेकंडरी कार्बन आयटमला, एक्स म्हणजे काय, हॅलोजन. ओके. आता बघा या ठिकाणी ज्या कार्बनला तुम्ही हॅलोजन जोडलाय तो कार्बन कसा आहे, सेकंडरी, म्हणून हा अल्किल हलाइड कसा होईल तुमचा, सेकंडरी अल्किल हलाइड. ओके. त्यानंतर टर्शरी अल्किल हलाइड. टर्शरी अल्किल हलाइड बघा, समजा हा तुमचा सेंटरचा कार्बन आहे, त्याला 3 मिथिल ग्रुप समजा आपण जोडले असे, आणि त्या सेंटरच्या कार्बनला तर चौथी व्हॅलन्सी तुम्ही हॅलोजनने सॅटिस्फाय करताय, कारण कार्बनची व्हॅलन्सी किती असते, 4 असते. मग या ठिकाणी तुमचा जो कार्बन आहे ज्याला तुम्ही हॅलोजन जोडताय तो कार्बन कसा आहे, टर्शरी, because this carbon atom is bonded to 3 another carbon atoms. Okay, so that's why this is tertiary carbon to which halogen atom is attached. So that's why this is tertiary alkyl halide. Okay, तर अशा प्रकारे तुम्ही हे जे नॉर्मल हॅलो अल्केन्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करू शकता फर्दर, प्रायमरी अल्किल हलाइड्स, सेकंडरी अल्किल हलाइड्स आणि टर्शरी अल्किल हलाइड्स. ओके, समजतंय. त्यानंतर मग आपण मोनो हॅलो अल्केनचं फर्दर क्लासिफिकेशन बघितलं होतं. कसं बघितलं होतं, अलिलिक हलाइड्स. ओके, अलिलिक हलाइड्स. आता अलिलिक हलाइड्स म्हणजे काय, ज्या हलाइड्स मध्ये अलील कार्बन आयटमला हॅलोजन आयटम अटॅच असतो. अलील कार्बन म्हणजे काय, द कार्बन आयटम किंवा मग असं म्हणू शकता तुम्ही sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम, हायब्रिडाइज sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond is called as allyl carbon atom, आणि ज्या त्या टाईपच्या कार्बनला जर समजा तुमचा हॅलोजन अटॅच असेल, अलील कार्बन आयटमला जर हॅलोजन अटॅच असेल तर तो झाला तुमचा अलिलिक हलाइड. ओके, मग बघा एक्झाम्पल घेतलं होतं आपण असंच काहीतरी, CH3 CH डबल बॉन्ड CH2X. समजा या प्रकारे तुमचा हॅलोजन अटॅच आहे. बघा आता मग हा जो कार्बन आयटम आहे या ठिकाणी, ह्या कार्बन आयटम कसा आहे, ते sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम. हा जो कार्बन आहे हा कसा आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, बरोबर. आणि त्याच्या बाजूला काय आहे तुमचा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. डबली बॉन्डेड कार्बनला काय म्हणतो आपण, विनिल कार्बन आयटम. ओके, विनिल कार्बन आयटम. आणि डबल बॉन्डेड कार्बनच्या ऍडजस्टंट पोझिशनला जो कार्बन असतो सिंगल बॉन्डेड, त्याला काय म्हटलं जातं, अलील कार्बन आयटम. अलील कार्बन आयटम, बरोबर. त्या अलील कार्बनला इथे हॅलोजन अटॅच आहे, बरोबर. हॅलोजन इज बॉन्डेड टू sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond. That type of haloalkanes are called as allylic halides. ओके, याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बनला तुमचा एक्स जोडलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर तिसरा टाइप बघितला होता आपण, बेन्झलिक हलाइड्स. बेन्झलिक हलाइड्स मध्ये काय असेल स्टुडंट, बेन्झिलिक कार्बन आयटमला तुमचा हॅलोजन अटॅच असेल. मग आता बेन्झिलिक कार्बन म्हणजे काय, तर बेन्झिन रिंगच्या डबल बॉन्डेड कार्बनला ऍडजस्टंट जो सिंगल बॉन्डेड कार्बन असतो याचंही हायब्रिडायझेशन बघू शकता कसं आहे, sp3 हायब्रिडाइज आहे, कारण आपण ह्या कॅटेगरीचं क्लासिफिकेशन बघतोय ना, ज्याच्यामध्ये तुम्ही sp3 हायब्रिडाइज कार्बनला हॅलोजन जोडताय. ठीक आहे, या ठिकाणी बघा बेन्झिलिक कार्बन म्हणजे काय, बेन्झिनच्या sp2 हायब्रिडाइज कार्बनच्या ऍडजस्टंट पोझिशनला जो sp3 हायब्रिडाइज कार्बन असतो त्याला तुम्ही म्हणता बेन्झिल कार्बन आयटम. हा जो ग्रुप असतो ना बेन्झिन रिंग विथ CH2 ग्रुप, ह्या ग्रुपला बेन्झिल ग्रुप म्हणतात. कुठला ग्रुप म्हणतात, बेन्झिल. ठीक आहे, आणि त्या बेन्झिल कार्बनला तुम्ही हॅलोजन जोडताय. मग या टाइपच्या हलाइड्सला काय म्हणाल तुम्ही, बेन्झिलिक हलाइड्स. ओके, समजतंय. रिस्पॉन्स देत जा तुम्ही, व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये काही प्रश्न नसतो, काही कमेंट नसते, काहीच नसतं. ठीक आहे, तुम्ही बघताय का नाही, पूर्ण बघताय का नाही तेही कळत नाही काही. तर एकदम कमी पिरियड बघता तुम्ही, व्हिडिओ स्किप करून बघता का कसं बघता काय माहिती, परंतु तुम्हाला जर चांगलं करायचं असेल काहीतरी तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि कुठेही काही अडचण येत असली तर विचारा, कोणीच काही विचारत नाहीये, काही समजायला मार्ग नाहीये. ठीक आहे, तर कृपया करून तेवढं करा, नोट्स आजच्या साथ पूर्ण करत राहा. ओके, बघा बेन्झिलिक कार्बनला तुमचा हॅलोजन अटॅच आहे, म्हणून या टाइपच्या हलाइड्सला काय म्हणतात, बेन्झिलिक हलाइड्स. हा जो कार्बन आहे हा कसा आहे, sp3 हायब्रिडाइज आहे. ओके, हे झालं तुमचं अलिलिक, बेन्झिलिक आणि नॉर्मल अल्किल हलाइडचं क्लासिफिकेशन बघितलं आपण. अल्किल हलाइड्स मध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्किल हलाइड ते कळलं असेल तुम्हाला. प्रायमरी कार्बनला जर हॅलोजन जोडला तर प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी कार्बनला जर हॅलोजन जोडला तर सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शरी कार्बनला जर हॅलोजन जोडला तर टर्शरी अल्किल हलाइड. ओके, त्यानंतर पुढे स्टुडंट पुढचा टाइप याच्यामध्ये बघायचा आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये हॅलो अल्केनच्या, ज्यांच्यामध्ये sp2 हायब्रिडाइज कार्बनला तुमचा हॅलोजन अटॅच असतो. अल्किल हलाइड्स और हॅलो अल्केन्स कंटेनिंग CsP2X बॉन्ड. X स्टँड फॉर हॅलोजन. हॅलोजन तर माहिती आहेत ना तुम्हाला, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना आपण हॅलोजन म्हणतो.
आणि यांना डिनोट कशाने करतो आपण, एक्स ने डिनोट करतो. ठीक आहे. मग या टाईपमध्ये दोन अजून आपण क्लासिफिकेशन बघितलं की ज्याच्यामध्ये sp2 हायब्रिडाइज कार्बनला हॅलोजन जोडलेला असतो. तर त्यामध्ये फर्स्ट बघितलं आपण विनिलिक हॅलाइड्स. विनिलिक हॅलाइड्स म्हणजे काय, ज्याच्यात सिम्पली डबल बॉन्डेड कार्बनला तुमचा हॅलोजन अटॅच असतो. डबल बॉन्डेड कार्बनला आताच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की या कार्बनला काय म्हणतो आपण, विनिल कार्बन. हे जे दोघी कार्बन आहेत, हा आणि हे दोघी कार्बन विनिल कार्बन आहेत. ओके. आणि विनिल कार्बनला जर हॅलोजन जोडला तर त्या टाईपच्या हॅलाइड्सला काय आणणार तुम्ही, विनिलिक हॅलाइड्स. विनिलिक हॅलाइड्स. sp2 हायब्रिडाइज कार्बनला तुम्ही काय करता, इथं हॅलोजन जोडताय. डबल बॉन्डेड कार्बन कसा असतो, sp2 हायब्रिडाइज असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्दर पुढे याच टाईप मध्ये ज्याच्यामध्ये तुमचा sp2 एक्स बॉन्ड असतो, असे हॅलाइड्स कुठले, तर अरिल हॅलाइड्स. अरिल हॅलाइड्सला सिम्पली आपण काय, याचा डिटेल स्टडी करतोच आहोत आपण या चॅप्टर मध्ये, त्याच्यामुळे तरी पण क्लासिफिकेशन मध्ये दिलंय त्याच्यामुळे आपण इथे घेतोय. बेन्झीन रिंगला डायरेक्टली जर हॅलोजन अटॅच असेल तर हा जो कार्बन आहे आपल्याला माहिती आहे, बेन्झीनचे सर्व कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं, डबल बॉन्डेड असतात सगळे कार्बन, म्हणजेच sp2 हायब्रिडाइज कार्बन असतात सगळे. त्याच्यामुळे इथं त्याचं क्लासिफिकेशन मध्ये आपण घेतलंय अरिल हॅलाइड्स असून, तर यांना काय म्हणतो आपण, हॅलो अरिन्स किंवा अरिल हॅलाइड्स. कॉमन नोमेनक्लेचर मध्ये अरिल हॅलाइड्स, आययुपीएसी मध्ये हॅलो अरिन्स. ओके. किंवा हॅलो बेन्झीन, जसं हॅलोजन असेल त्याच्यानुसार नोमेनक्लेचर मध्ये आपण ते डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर याचं क्लासिफिकेशन बघितलं आपण फर्स्ट लेक्चरला. त्याच्यानंतरच्या लेक्चरला आपण काय केलं, कालच्या लेक्चरला नोमेनक्लेचरला सुरुवात केली, नोमेनक्लेचर डिस्कस केलं. तर ते नोमेनक्लेचर मी तुम्हाला पुन्हा समजून सांगतो. बघा, नोमेनक्लेचर फार डिटेलमध्ये तर नाही घेणार आपण, थोडक्यात जसं शक्य होईल तसं. बघा, सुरुवातीला डिस्कशन केलं आपण की कॉमन नोमेनक्लेचर मध्ये आपण अल्किल हॅलाइड्स म्हणतो, अलिफॅटिक हॅलो हॅलो अल्केन्सला. ओके. अल्किल हॅलाइड्स कॉमन नोमेनक्लेचर मध्ये आणि आययुपीसी मध्ये हॅलो अल्केन्स. ओके. क्लोरोब्युटेन, ब्रोमोपेंटेन, 2 ब्रोमोपेंटेन, 3 क्लोरोब्युटेन येत नाही, 3 क्लोरोपेंटेन, या टाईप मध्ये आपण त्यांना आययुपीसी नेम देतो. आणि कॉमन मध्ये कुठले कुठले प्रेफिक्स वापरतो, जर स्ट्रेट चेन असेल तर एन प्रेफिक्स लावतो आपण, एन ब्युटिल क्लोराइड. ओके. जर ब्रांच मध्ये असेल तर ब्रांच मध्ये कुठले कुठले प्रेफिक्स येतात, सेकंडरी येतो किंवा आयसो येतो. तो सेकंडरी केव्हा वापरायचा, आयसो केव्हा वापरायचा, ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर टर्शरी केव्हा वापरायचा, निओ केव्हा वापरायचं, हे सुद्धा आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केलं. तरी सुद्धा आपण आता थोडक्यात इथे डिस्कस करू. बघा, मी या ठिकाणी स्ट्रक्चर लिहिल, तुम्ही तिकडे कमेंट करून उत्तर द्या. मी जो काही मध्ये टाइम देईल त्या पिरियड मध्ये तुम्ही तिकडे कमेंट करून मोकळे झालात तरी चालेल. तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही बरोबर करताय का चुकीचं करताय. ठीक आहे. तर बघा, फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल आपण थोडं लहानच घेतो कुठेही नोमेनक्लेचर मध्ये. तर हा जो हॅलो अल्केन आहे, याचा कॉमन नेम आपण कुठल्या बेसिसवरती देतो, तर सुरुवातीला अल्किल ग्रुप जो असेल त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं, मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, आयसोब्युटिल, एन ब्युटिल, जो काही प्रेफिक्स असेल तो वापरून कॉमन नेम वरच्या साईडला लिहितो, युपीसी नेम खालच्या साईडला लिहितो. कॉमन नेम कसं लिहिलं होतं आपण याचं, मग इथिल क्लोराइड. आता दोनच कार्बन आहेत म्हटल्यावरती तिथे स्ट्रेट चेनचा वगैरे काही प्रश्न येत नाही, तुम्ही या साईडचा हायड्रोजन पण रिप्लेस करू शकले असतात. त्यामुळे दोनच कार्बन आहेत म्हणून या ठिकाणी ह्या अल्किल ग्रुपला एन, आयसो, सेकंडरी वगैरे असं काही येणार नाही. ठीक आहे. इथिल क्लोराइड म्हणतात सिम्पली त्याला कॉमन नोमेनक्लेचर मध्ये. आययुपीसी मध्ये क्लोरो इथेन. ठीक आहे. क्लोरो इथेन म्हणणार आपण त्याला. त्यानंतर समजा बघा, CH3, CH, Cl, CH3, याचं कॉमन नेम आणि आययुपीसी नेम. कॉमन नेम 3 कार्बन आयटम असतात तेव्हा सेकंडरी वगैरे लावायचा नसतो, त्यावेळेस आयसो प्रेफिक्स वापरतो आपण. हा जो ग्रुप असतो ना, CH, CH3, CH3, याला आयसो प्रेफिक्सच वापरायचा. ठीक आहे. याला आपण म्हणतो आयसोप्रोपिल क्लोराइड. कॉमन नोमेनक्लेचर मध्ये आयसोप्रोपिल क्लोराइड. आणि आययुपीसी मध्ये त्याला तुम्ही काय म्हणणार, तर नंबरिंग देणार, इकडून नंबरिंग द्या नाही तर इकडून द्या, दोघी बाजूंनी सारखीच नंबरिंग येईल, 1 2 3. तुमचा क्लोरीन जो आहे तो कितव्या कार्बनला जोडलाय, सेकंडला. याचं आययुपीसी नेम काय, 2 क्लोरो प्रोपेन. कारण आययुपीसी मध्ये आपण हॅलो अल्केन म्हणतो ना याला, त्याच्यामुळे हा क्लोरो प्रोपेन आहे. बट क्लोरीन किती नंबरला जोडलाय त्याच्यात, तर सेकंड कार्बन आयटमला जोडलाय. ठीक आहे. त्याच्यामुळे 2 क्लोरो प्रोपेन. त्यानंतर बघा पुढे ब्युटेनचे 2 आयसोमर येतात. ब्युटेनचे आयसोमर कुठले, एक असतो एन ब्युटेन आणि एक असतो आयसोब्युटेन. हा आयसोब्युटेन आहे, 2 मिथिल प्रोपेन, त्याचा आययुपीसी नेम. आयसोमर येते ब्युटेनचे 2 आयसोमर असतात, स्ट्रक्चरल आयसोमर. हा काय तुमचा एन ब्युटेन आहे आणि हा आहे तुमचा आयसोब्युटेन. या दोघांपासून 2 अल्किल ग्रुप जनरेट होतात. कुठले कुठले, समजा तुम्ही टर्मिनल पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस करताय तर तो असतो एन ब्युटिल ग्रुप.
ओके, CH3 CH2 CH2 CH2. समजा टर्मिनल पोझिशनचा ह्या कार्बनचा किंवा इकडच्या कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस केला हॅलोजनने, तो एन ब्युटिल ग्रुप आहे, त्याच्यामुळे त्याचा कॉमन नेम काय देतो आपण, एन ब्युटिल हलाइड. मग आता क्लोरीन असेल समजा तर क्लोराइड म्हणाल, ब्रोमिन असेल तर ब्रोमाइड म्हणाल. ठीक आहे, आता इथे मी हॅलोजन घेतलाय, साधा एक्स सिम्बॉल आहे म्हणून मी हलाइडच म्हणतो. जसं असेल क्लोरीन ब्रोमिन त्याच्यानुसार तुम्ही क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड लिहू शकता. हा एक अल्किल ग्रुप तयार होतो एन ब्युटेन, आणि दुसरा कुठला होतो एन ब्युटेन पासून तयार, तर सेकंडरी ब्युटेल एक तयार होतो, CH3 CH2 CH असा. ठीक आहे, सेकंड कार्बनचा, एक तर इकडच्या ह्या कार्बनचा किंवा ह्या कार्बनचा नंबरिंग तुम्ही एक तर इकडून कराल किंवा इकडून कराल ना, त्याच्यामुळे हे दोनच कार्बन वेगवेगळे त्याच्यात. जर समजा सेकंड कार्बनचा हायड्रोजन कमी करताना तिथे हॅलोजन जोडताय, तर हा जो अल्किल ग्रुप असेल याचं कॉमन नेम काय असेल, याचं कॉमन नेम असेल तुमचं सेकंडरी ब्युटिल हलाइड. ओके, आणि समजा आयुबीसी नेम द्यायचं असेल तर नंबरिंग जिकडून हॅलोजन जवळ तिकडून सुरू कराल ना, 1 2 3 4, पण त्याचं आयुबीसी नेम काय येईल मग, 2 हॅलो ब्युटेन हे त्याचं आयुबीसी नेम. समजा आयसोब्युटेन घेतला तुम्ही, तर आयसोब्युटेन मध्ये किती टाईपचे कार्बन आहेत, दोनच टाईपचे कार्बन आहेत. एक तर तुम्ही हायड्रोजन या तिघांपैकी एकाचा कोणाचा तरी रिप्लेस कराल, कारण तीही मिथिल ग्रुपच आहेत ना, आणि एक कार्बन आहे वेगळ्या प्रकारचा, त्याच्यावरती एक हायड्रोजन अवेलेबल आहे. ठीक आहे, मग जर समजा टर्मिनल कार्बनचा एखाद्याचा हायड्रोजन तुम्ही कमी केला, तर जो अल्किल ग्रुप तयार होतो त्याला तुम्ही काय म्हणता, आयसोब्युटिल म्हणता. या ग्रुपला काय म्हणतात, आयसोब्युटिल. आणि मग त्याला जर तुम्ही हॅलोजन जोडताय तर आयसोब्युटिल हलाइड, क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड, जसं हॅलोजन असेल तसं. ठीक आहे, आणि आयुबीसी नेम नंबरिंग इथून सुरू होईल, 1 2 3, 1 हॅलो 2 मिथिल प्रोपेन, लॉंगेस्ट चेन कितीची येईल, फक्त 3 कार्बनची म्हणून प्रोपेन, आणि ब्रांचिंग 2 नंबरला आहे, हॅलोजन 1 नंबरला आहे त्याचे. ओके, समजलं, इथे लिहायला जागा नाही म्हणून मी ठीक आहे वरती लिहितो बघा. याचं कॉमन नेम काय सांगितलं मी तुम्हाला, आयसोब्युटिल हलाइड. आणि आयुबीसी नेम 1 हॅलो, पुढे 2 मिथाइल बघा, आता इथे जागा नाही समजून घ्या, आणि पुढे प्रोपेन, कारण लॉंगेस्ट चेन 3 कार्बनचीच आहे. आणि याचा जो दुसरा डेरिव्हेटिव्ह तयार होईल या, ठीक आहे पुन्हा सांगतो बघा, नवीन लिहितो. आयसोब्युटेनची गोष्ट चालू होती आपली, आयसोब्युटेनचं डिस्कशन करतो आपण. याच्यामध्ये 2 प्रकारचेच कार्बन आहेत. समजा इथला कोणाचा समजा हायड्रोजन रिप्लेस केला या तिघांपैकी कोणाचा, तर आयसोब्युटिल ग्रुप जनरेट होतो. आणि समजा मधला सेंटरचा हायड्रोजन जर रिप्लेस केला तर कुठला अल्किल ग्रुप तयार होईल, कॉमन नोमेनक्लेचर साठी हा जो अल्किल ग्रुप तयार केला तुम्ही काय म्हणाल, टर्शरी ब्युटिल म्हणाल. आणि हॅलोजन जोडताय म्हणून त्याचं कॉमन नेम टर्शरी ब्युटिल हलाइड, क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड, जसं असेल तसं आपण त्याला म्हणू. ठीक आहे, युपीसी नेम लॉंगेस्ट चेन कशी सिलेक्ट कराल, अशी सिलेक्ट करायला आता 3 कार्बनची, कारण असं 2च कार्बन येतात ना, 3 कार्बनची लॉंगेस्ट चेन, मग 1 2 3, मग काय नाव येईल त्याचं, 2 हॅलो 2 मिथाइल प्रोपेन, 3च कार्बन आहेत ना. ठीक आहे, समजतंय. त्याच्यानंतर एक नवीन ग्रुप, सेम हे जे क्रायटेरिया आपण ब्युटेन साठी बघितलं आणि आयसोब्युटेन साठी बघितलं, सेम क्रायटेरिया पेंटेन साठी पण राहील. एन पेंटेन पासून 2 अल्किल ग्रुप तयार होतील, आयसोपेंटेन पासून 2 अल्किल ग्रुप तयार होतील, आणि एक निओपेंटेन, तिसरा आयसोमर असतो पेंटेनचा, निओपेंटेनचा फॉर्म्युला कसा असतो, असा, त्याला सेंटरला एक कार्बन, क्वाटर्नरी कार्बन, आणि बाजूला 4 मिथिल ग्रुप. तर कोणाचाही एखाद्याचा हायड्रोजन तुम्ही काय कराल, रिप्लेस कराल, जो अल्किल ग्रुप जनरेट होईल त्याला काय म्हणणार आपण, निओपेंटिल ग्रुप म्हणणार. काय म्हणणार, निओपेंटिल असं. तर याला निओपेंटिल हलाइड कॉमन नेम येईल. आणि आयुपीसी नेम लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायला अशी, हॅलोजन जिकडून आहे तिकडून, आणि बाकीचे सबस्टिट्यूएंट 2 डायमिथाइल 1 हॅलो प्रोपेन. ठीक आहे, हे आपण सर्व मागच्या लेक्चरला बघितलं होतं. त्यानंतर हॅलो अरिन्सचं नॉमेनक्लेचर सुद्धा डिस्कस केलं स्टुडंट आपण. हॅलो अरिन्स मध्ये काय केलं मग आपण बघा, हॅलो अरिन्स मध्ये मागच्या वर्षी आपण सेपरेटली जेव्हा बेन्झिन अरोमॅटिक हायड्रोकार्बन चॅप्टर शिकलो, किंवा हायड्रोकार्बन्स मध्ये जेव्हा अरोमॅटिक हायड्रोकार्बनचा स्टडी केला, तेव्हा हे नॉमेनक्लेचर ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण. तेच एकदा पुन्हा रिपीट करतो बघा. नॉर्मल जे मोनो हॅलो अरिन्स असतात, मोनो हॅलो बेन्झिन डेरिव्हेटिव्ह जे असतात, त्यांना आपण कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये, आयुपीसी नॉमेनक्लेचर मध्ये सेम नाव देतो. कसं, हॅलो बेन्झिन, कॉमन आणि आयुपीसी नेम सेम असतं त्यांचं. फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, आयडोबेन्झिन, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, पण जेव्हा डाय हॅलो बेन्झिन डेरिव्हेटिव्ह असतात, डाय हॅलो बेन्झिन म्हणजे जेव्हा 2 हॅलोजन बेन्झिन मध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल बघा, समजा 2 ब्रोमिन आपण बेन्झिनला अशा जोडले,
ऍडजसेंट कार्बनला. तर कॉमन नोमेनक्लेचर मध्ये काय वापरतो आपण, ऑर्थो मेटा पॅरा प्रेफिक्स वापरतो. मग ऑर्थो मेटा पॅरा कसं ओळखतात, तर समजा तुम्ही ह्या कार्बनला ब्रोमिन कन्सिडर केला प्रिन्सिपल ग्रुप, तर ह्या ज्या दोन फर्स्ट कार्बन असतात, हे दोन फर्स्ट कार्बन ऑर्थो पोझिशन म्हणतो आपण यांना, ह्या दोन पोझिशनला मेटा पोझिशन म्हणतो, आणि याच्या अपोजिटला जी पोझिशन आहे तिला काय म्हणतो, पॅरा पोझिशन म्हणतो. ठीक आहे. हा जो सेकंड ब्रोमिन आयटम आहे हा कोणत्या पोझिशनला येतोय, ऑर्थो. ओके. मग याला आपण काय म्हणतो कॉमन मध्ये, ऑर्थो डायब्रोमो बेन्झीन. ऑर्थो डायब्रोमो बेन्झीन. आणि आयुपीसी मध्ये नंबर वापरतो आपण. कुठले नंबर वापरतो, एक तर 1-2 कॉम्बिनेशन असेल, किंवा 1-3 कॉम्बिनेशन असेल, किंवा 1-4 कॉम्बिनेशन असेल. ठीक आहे. मग याचा आयुपीसी नेम काय येईल, 1-2 डायब्रोमो 1-2 डायब्रोमो बेन्झीन. ओके. 1-2 डायब्रोमो बेन्झीन. समजा एक मिनिट बघा, आता पुढचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, 1-3 वाला घेऊया. या ठिकाणी बघा, आता ही बेन्झीन आहे, इथं ब्रोमिन आहे, आणि दुसरा ब्रोमिन इथे. आता एक कार्बन सोडून त्याला कॉमन मध्ये काय म्हटलं होतं आपण, याला कॉमन मध्ये काय नाव दिलं आपण स्टुडंट, मेटा डाय ब्रोमो बेन्झीन. ओके. याचं कॉमन नेम काय येईल, मेटा डाय ब्रोमो बेन्झीन. आणि आयुपीसी नेम नंबरिंग कुठून स्टार्ट करा, एक तर याच्यापासून सुरू करा किंवा इथून सुरू करा, कोणापासूनही करा, दोघी हॅलोजन असेल. ओके. सेम हॅलोजन आहेत, 1, 2, 3. कसं येईल याचं नाव आयुपीसी मध्ये, 1-3 डायब्रोमो बेन्झीन. ओके. समजा 1-4 कॉम्बिनेशन असेल, असं एक ब्रोमिन इथं आहे आणि एक ब्रोमिन अपोजिट साईडला आहे. अपोजिट साईड कुठली असते आपल्याला माहिती आहे, ऑर्थो पोझिशन, मेटा पोझिशन, आणि ही कुठली पोझिशन आहे, पॅरा. याचं कॉमन नेम काय येईल, पॅरा डायब्रोमो बेन्झीन. आणि आयुपीसी नेम 1-4 डायब्रोमो बेन्झीन. ओके. अशा प्रकारे लास्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर डिस्कस केलेलं होतं. आणि एक यामध्ये अजून एका प्रकारचा कंपाऊंड आपण बघितला होता हॅलो अरिन्स मध्ये. त्याच्यामध्ये सिमेट्रिकलचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. समजा तिघीचे तिघी हॅलोजन एकमेकांना मेटा पोझिशनला आहेत असे, तर हे जे स्ट्रक्चर तयार होते हे सिमेट्रिकल स्ट्रक्चर असतं. सिमेट्री आहे ना याच्यात बघा, दोन भाग सारखे तयार होतात, किंवा आपण म्हणू शकतो डिवायडेशन सारख्या भागामध्ये होऊ शकतं, बरोबर. त्याच्यामुळे याचं जे स्ट्रक्चर आहे ते दिसायला सिमेट्रिक आहेत. सगळे हॅलोजन एकमेकांच्या मेटा पोझिशनला आहेत बघा, विथ रिस्पेक्ट टू दिस टू हॅलोजन्स ॲट मेटा पोझिशन. समजा याला कन्सिडर केलं तर हे दोन मेटा पोझिशन येतील, याला कन्सिडर केलं तर ह्या दोन मेटा पोझिशन येतील, बरोबर. सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे. मग ते सिमेट्रिकला आपण शॉर्टकट मध्ये असं म्हणतो कॉमन नोमेनक्लेचर मध्ये, सिमेट्रिकल ट्राय हॅलो बेन्झीन. ओके. किंवा क्लोरीन असेल तर ट्राय क्लोरो बेन्झीन, सिमेट्रिकल ट्राय क्लोरो बेन्झीन, सिमेट्रिकल ट्राय ब्रोमो बेन्झीन, ट्राय आयडो बेन्झीन. ओके. आणि समजा आयुपीसी नेम द्यायचा असेल तर या पोझिशन नंबरिंग कुठूनही सुरू करा, कारण तिघी हॅलोजनच आहेत, तिघी सारखेच आहेत समजा, तर नंबरिंग कोणापासूनही तुम्ही सुरू करू शकता. मग नंबरिंग जर इथून सुरू केली तर 1, 2, 3, 4, 5, 1, 3, 5 कॉम्बिनेशन येतं, 1, 3, 5 ट्राय हॅलो बेन्झीन. ओके. तर अशा प्रकारे आपण हे कालच्या लेक्चरमध्ये नोमेनक्लेचर बघितलं होतं. त्यानंतर आपण एक छोटासा टॉपिक डिस्कस केला होता, नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलो अरिन्स म्हणा किंवा हॅलो अल्केन्स म्हणा. हॅलो अल्केन्स साठी विशेष करून आपण डिस्कस केलं होतं. तर हा जो CX बॉन्ड असतो स्टुडंट, हा कसा असतो अल्किल हलाइड्स मध्ये किंवा हॅलो अल्केन्स मध्ये, हा बॉन्ड कसा असतो, पोलर असतो. का पोलर असतो, कारण हे जे हॅलोजन आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे 17 ग्रुप एलिमेंट आहेत. 17 ग्रुप एलिमेंट आहेत म्हणजे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड इटसेल्फ. इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायची टेंडन्सी जास्त असते, कारण त्यांचा ग्रुप किती आहे, 17वा. कुणाच्या आधी येतात ते 18व्या ग्रुपच्या. 18वा ग्रुप सगळ्यात स्टेबल एलिमेंट आहे. का, यांना नोबल गॅस एलिमेंट म्हणतो ना आपण, नोबल ऑर इनर्ट एलिमेंट. का, कारण त्यांचं ऑक्टेट कसं असतं, कम्प्लीट असतं. यांच्यासारखं बनण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते, फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणून ते जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हॅलोजन काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या कार्बन कडून स्वतःकडे पुल करतो. आणि स्वतःकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी पुल केली म्हणजेच याच्यावरती येतो डेल्टा मायनस चार्ज, याच्यावरती येतो डेल्टा प्लस चार्ज. म्हणजेच पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो हॅलोजनवरती, कारण त्यांची टेंडन्सी काय असते, इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायची असते. ठीक आहे. सो दॅट्स वाय दिस हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड हेन्स दिस बॉन्ड बिकम्स पोलर. हा जो बॉन्ड असतो अल्किल हलाइड्स मध्ये, हा कसा असतो, पोलर असतो. याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कार्बन वरती. ओके.
हे थोडक्यात आपण डिस्कस केलं होतं आणि त्याच्या बेसिसवरती आपण डिस्कस केलं होतं की कुठल्या अल्किल हलाइडचा बॉन्ड स्ट्रॉंगर असतो. कुठल्या अल्किल हलाइडचा स्ट्रॉंगर असतो? अल्किल फ्लोराइडचा, नंतर अल्किल क्लोराइडचा, नंतर अल्किल ब्रोमाइडचा आणि सगळ्यात वीकर बॉन्ड कुठला असतो? अल्किल आयोडाइडचा. वीक बॉन्ड असतो म्हणून हे सगळ्यात जास्त काय असतात? रिॲक्टिव्ह असतात. तो बॉन्ड तुम्ही काय करू शकता? इझिली ब्रेक करू शकता. आणि म्हणून मग रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर तुम्हाला विचारली असेल तर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कोणाची, म्हणजे कोण जास्त रिॲक्टिव्ह असेल सगळ्यात जास्त अल्किल हलाइड्स मध्ये, तर अल्किल आयोडाइड्स सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असतात. त्याच्यानंतर अल्किल ब्रोमाइड्स, त्यानंतर अल्किल क्लोराइड्स आणि अल्किल क्लोराइड पेक्षा कमी रिॲक्टिव्ह अल्किल फ्लोराइड्स. अल्किल फ्लोराइड जे आहेत ते सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह असतात. अल्किल आयोडाइड्स सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असतात. का? कारण हा जो बॉन्ड आहे याची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त असते. का बॉन्ड लेंथ जास्त असते? तर आयोडीनची साईज सगळ्यात जास्त आहे. कारण आपल्याला माहिती की ऍज वी मूव्ह डाऊन द ग्रुप ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस. ऍटॉमिक साईज काय होते? डाऊन द ग्रुप इन्क्रीज होते. साईज सगळ्यात जास्त कोणाची? हॅलोजनची. म्हणजे बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त कोणाची असेल? अल्किल आयोडाइड मध्ये असेल. बॉन्ड लेंथ जास्त म्हणजे या दोघांमधलं अट्रॅक्शन जे असेल ते काय असेल? सगळ्यात कमी असेल आणि म्हणून मग हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो. बॉन्ड एन्थाल्पी कमी आणि म्हणून मग सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह अल्किल हलाइड कुठले? तर अल्किल आयोडाइड्स. आणि सगळ्यात लेस रिॲक्टिव्ह कोणतं? अल्किल फ्लोराइड्स. अल्किल फ्लोराइड्स लेस रिॲक्टिव्ह का? कारण फ्लोरीनची साईज सगळ्यात कमी आहे. फ्लोरीनची साईज कमी म्हणजे ही बॉन्ड लेंथ एकदम शॉर्टर असेल आणि त्याच्यामुळे यांच्यातलं अट्रॅक्शन कसं असेल? स्ट्रॉंगर असेल. स्ट्रॉंग अट्रॅक्शन असेल त्यांच्यात, स्ट्रॉंगर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, आणि त्याच्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार नाही. म्हणून अल्किल फ्लोराइड्स कसे असतात? नॉन रिॲक्टिव्ह असतात. ओके, बिकॉज फ्लोरीन इज व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ही जी बॉन्ड पेअर असतात तो त्या स्वतःकडे खेचलं जाईल आणि त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ अजून शॉर्टर होईल. इझिली त्या बॉन्डला ब्रेक करता येत नाही. ओके, तर अशा प्रकारे आपण लास्ट 2 लेक्चरची एक फास्ट रिव्हिजन घेतली आणि पुढचा जो पार्ट स्टुडंट आपल्याला बघायचा आहे आता तो आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. पुढचा जो पार्ट आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. त्याला जवळपास 2 लेक्चर मध्ये हा पार्ट आपला तयार होईल किंवा 2 पार्ट मध्ये होईल आपले हे लेक्चर प्रिपरेशन. कारण 4 मेथड आहेत टोटल. फर्स्ट मेथड आहे साधी सुधी जी आपण ऑलरेडी बघितली आहे, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. हॅलोजिनेशन, सनलाइट मध्ये आपण हॅलोजिनेशन केलं होतं अल्केनचं आठवा मागच्या वर्षी. मिक्सचर तयार होतं हॅलो अल्केनचं. ओके, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स किंवा हायड्रोकार्बन म्हटलं तरी चालेल. दुसरी मेथड आहे हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स. ही मेथड सुद्धा तुमची 11वीत झालेली आहे. आपण रिवाइज करणारच आहोत. हायड्रो हॅलोजिनेशन, सॉरी इथे चुकलं थोडंसं, मी पुन्हा रिपीट करतो बघा. टोटल 4 मेथड आहेत. त्या 4 मेथड पैकी पहिली मेथड मी काय सांगितलं तुम्हाला? हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. ओके, अल्केनची, कारण अल्किनची सुद्धा आहे मेथड अल्किनसाठीचं हॅलोजिनेशन. दुसरी मेथड आहे हायड्रो हॅलोजिनेशन. हायड्रो हॅलोजिनेशन याच्यामध्ये आपण 2 रूल बघितले होते स्टुडंट. कुठले 2 रूल बघितले होते हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन मध्ये? मार्कोनिकॉफ रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल. तर ते एकदा 11वीच्या नोटबुक मध्ये बघाल तुम्ही, कारण आज तर काही आपण घेणार नाही एवढं सगळं. एक तुम्हाला आयडिया देऊन देतोय की नेमकं पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते. एक आहे पहिली मेथड हॅलोजिनेशन, सोपी मेथड आहे अल्केनची, बघितली 11वी मध्ये. हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स ही मेथड सुद्धा बघितलेली आपण. याच्यात 2 रूल बघितले होते, मार्कोनिकॉफ रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा त्याला पेरॉक्साइड इफेक्ट म्हणतो आपण. ठीक आहे. थर्ड मेथड जी आहे स्टुडंट ती आहे फ्रॉम अल्कोहोल्स. ही मेथड थोडी मोठी आहे आणि तुम्ही आतापर्यंत बघितलेली नाहीये आणि महत्वाची मेथड आहे. अल्कोहोलला कशात कन्वर्ट करणार आहोत आपण? अल्किल हलाइड मध्ये. कारण आपण कोणाचं प्रिपरेशन बघतोय? हॅलो अल्केन बघतोय ना आपण. हॅलो अल्केन कसे तयार करायचे ते, प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. ओके, आणि चौथी मेथड आहे बाय हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंज म्हणजेच काय सांगतो थोडक्यात तुम्हाला. हॅलोजन एक्सचेंज मेथड मध्ये काय करणार आपण? तर जे काही अल्किल क्लोराइड्स किंवा अल्किल ब्रोमाइड्स आहेत त्यांना आपण कन्वर्ट करतो अल्किल फ्लोराइड्स मध्ये किंवा अल्किल आयोडाइड्स मध्ये. 2 मेथड आहे त्याच्यामध्ये. एक आहे स्वार्ट्स रिॲक्शन आणि एक आहे फिंकलस्टेन रिॲक्शन. ते इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग मेथड आहे सुद्धा फिंकलस्टेन रिॲक्शन. तर उद्याच्या लेक्चर मध्ये काय करू बेटा आपण? ह्या ज्या 4 मेथड आहेत, 4 मेथड तर एका लेक्चर मध्ये होणार नाहीत, बट पुढच्या 2 लेक्चर मध्ये आपलं हे प्रिपरेशन हा जो काही टॉपिक आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स हे आपण काय करू? संपवण्याचा प्रयत्न करू. प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण रिव्हिजन केली आणि ह्या थोडाफार ओव्हरलुक केला की पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचंय. ठीक आहे, तर अभ्यास करा आणि काही अडचण येत असेल तुम्हाला, काहीही समजत नसेल
किती छोटा किंवा मोठा टॉपिक असतो ते मला तुम्ही विचारा. ओके, जर कळत असेल तर मला तसा रिप्लाय द्या की नाही सर कळत आहे आम्हाला, ठीक आहे. आता मला काही तुमचं सजेशन असेल ते सांगा. ठीक आहे, तर आपण आता ह्या लेक्चरमध्ये थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशनला सुरुवात करू. ओके बेटा, ठीक आहे. ओके.